नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील आहेत. हा जो व्हिडिओ आहे आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणणार आहे. आपण सर्वजण वेळ नाही असे अनेक कारण देतो. बाबासाहेब पाटील हे मंत्री असून देखील आपल्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी 1.5 तास देतात. सर, आपण या ठिकाणी व्यायाम करता, जवळपास 1.5 तास तुम्ही देता. जी, हे तुम्हाला सवय केव्हा लागली? मी लहानपणापासून मी जन्मल्या मला कळते तेव्हापासून व्यायाम करतो. बर. स्विमिंगला जातो. हा, एक तर मी स्पोर्टमॅन आहे. बर कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल तसं ऑलराऊंडर आहे. बर त्याच्यामुळं हे मला व्यसन लागलेलं आहे. बर त्याच्याशिवाय मला करमत नाही. बर किती रात्री उशीर हो जा, निवडणुका जरी असल्या हा, तरी निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्हाला खूप रात्री 1-2 वाजेपर्यंत झाला बर तरी आता 40-45 मिनिटं योगासन आणि बाकीचे त्याच्यानंतर वॉकिंग करतो. वॉकिंग करता, बरोबर. तर त्यावेळेस मी त्याच्यापेक्षा 50% व्यायाम करतो. बर मग त्याच्यामुळं अशी एक ऊर्जा निर्माण होते बर की त्याच्यामुळं थकवा येत नाही, आळस बर, येत नाही, बर. कितीही काम करा कंटाळा येत नाही. बर माणसाचं सगळ्यात म्हणी लिहिलेल्या आहेत भिंतीवर, खूप छान लिहिले आहेत. बर धनसंपत्तीपेक्षा आरोग्य संपत्ती श्रेष्ठ. बरोबर, करेक्ट. हे भिंतीवर लिहायला खूप चांगलं आहे, वाचायला चांगलं आहे. बरोबर पण त्याचं अनुकरण लोक किती करतात. हा, तर ज्या लोकांनी याच्यानं अनुकरण केलंय हो, ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी आहेत. बाकी परमेश्वर आपल्याला ठेवेल त्याच्यावर गॉडवर विश्वास ठेवायचा, बरोबर आपलं कर्म करत राहायचं बरोबर आणि हे आपल्याला रोजच करायला पाहिजे. बरोबर सर, माझ्या आयुष्यामध्ये एक 10-15 दिवस बर आतापर्यंत बर. असे ड्रॉप झाले असतील, नाहीतर ड्रॉप हा विषयच नाही. म्हणजे किती वर्षापासून? म्हणजे मला कळतं तसं आता विद्यार्थी 15-16 वर्षापासून. बर, साधारणतः 45 वर्ष समजा. हा, 45 पेक्षा अधिक मला अविभाज्य भाग झालेला आहे. बर मग कुठेही जाऊ, बर परदेशात जाऊ, हा, फिरायला कुठेही जाऊ, बर आणि माझं एक ठरलेली वेळ आहे त्याप्रमाणे उठत असतो. बर हा, तर आता त्याच्यापूर्वी आमदार असताना हा मी वैजनाथदादा शिंदे आम्ही काय करायचं, रेल्वे स्टेशनला उतरायचं हा, आणि मग ती देखील तेवढा गॅप पडून मग चलत जायचं. सरळ जायचं. मग तोपर्यंत आमचा पीए जाऊन रूम साफसूफ करणं बाकी सगळं करून घ्यायचं. म्हणजे जिथं मिळेल तिथं सोडायचंच नाही. म्हणजे ज्यावेळेस वेळ मिळत तिथं व्यायाम करायचा म्हणजे करायचा. असं वेळ मिळत नाही असं नाही. बर, बरोबर तुमची प्रबळ इच्छा झाल्यानंतर मला 2 गोष्टीसाठी वेळ मिळते. लोक म्हणतात वेळ मिळत नाही, एक बरोबर. व्यायामासाठी हा. आणि दुसरं व्यायामामुळे तुमच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे? सर, याच्यामुळं मला एवढं काम करता येतं. बरोबर आहे. आज 14 तास 15 तास कमीत कमी आपल्याला काम करावं लागतंय, ट्रॅव्हलिंग करावं लागतंय. बरोबर आहे. त्याच्यामुळे थकवा येत नाही. बर, कसं आहे, आपण हजारो माणसांमध्ये जातो, बरोबर. त्यावेळेस आपण प्रसन्न आहे. बरोबर आहे. आज मी 8 दिवसाला शेतात जातो. मी बर हे सगळी यंत्रणा इथेच उभा करतो. बर माझी गाडी घेतो, शेतात जातो, हा, माझ्या झाडाला उसाला बोलल्याशिवाय, कारण मी शेतकरी आहे बरोबर आहे. सर, मला त्याची भाषा कळते, काय पाहिजे शेतात, काय त्याला पिकाला कमी काय? पडलंय, बरोबर आहे. आणि ते मला बोलतात. पीक बोलतं आपल्याला. पीक मला बोलते काय, काय, हो. आणि माझा उत्कर्ष झाला तो माझ्या शेतीत. लातूरून मला वाटते 11-12 वाजता हो. कदाचित झोपले असेल, तरी बी तुम्ही 5:30 ला उठलात. म्हणजे हे कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता? ते काय शरीराला वळण लागलं, वळण लागलं. काय थोडं अजून मी आज बिमार आहे, हा. थोडी कफ झालाय. मध्ये मुंबईत पाऊस जास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम, आणि एसी मध्ये. बरोबर आहे. आणि मग येताना त्या दिवशी हैदराबादहून इथे 4 वाजता आलो. बर, एसी मध्ये गाडीमध्ये त्याचा अजून आवाजात माझा फरक आहे. बरोबर आहे. पण तरी पण मी उशिरा उठलोय. त्यांना हे मित्र आमचे माने सर. माने सर आहेत, ते आमचे मित्राचे आमच्या जावई आहेत, माझे जावई आहेत. बर नोकरी त्यांना दिली, बायको बी दिली, नोकरी दिली. मग ते आमच्या संग राहिल्यामुळे त्यांना ते काही साहित्यिक आहेत, ते पुस्तकं पुरवतात. मग साहित्य संमेलन कुठे चाललंय ते सांगतात, त्याच्यावर आम्ही चर्चा करतो. बरोबर, आणि 2 जण एकमेकाला एक जोडीदार लागते आपल्याला. बरोबर, करेक्ट करेक्ट. म्हणून मी उठलो तर मी त्यांना मिस कॉल देतो. बर, लय झालं तर 4:30ला, हो, थोडा उशीर झाला 5-8 कधी उठू. बरोबर मग मिस कॉल केलं, त्यांनी फोन उचलायचा नाही, मला मिस कॉल द्यायचा की मी येणार आहे. बरोबर. हे आमचं ते इंडिकेशन. त्याच्यामुळे आल्यानंतर हा. मग अगोदर हलका योगासन करतो. म्हणजे प्रत्येक अवयाला त्याला मुवमेंट करायचं काम. बरोबर. त्याच्यामुळे ऊर्जा, कपालभाती, मग वेलीचे व्यायाम, पोटाचे व्यायाम, चरबीचे व्यायाम, थोडेसे छातीचे व्यायाम, थोडा फिजिकल फिटनेस
ज्या माणसाला लोकांमध्ये राहायचे. माझ्या घरी एकदा माझ्या मंडळीने मला विनोदानं सहज म्हणले, मी असा भांग पाडत होतो, बघत होतो, काय आता तुम्हाला एवढं नटायची काय गरज आहे? विनोद होता. तर मी माझ्यासाठी नटना गेलो. एक तर तुला वाटून वाईट, तू प्रसन्न राहावं, त्याच्यातला पहिला एक गेम. दुसरा ऑडियन्स जे आहेत ना मला बघता, बरोबर, त्या ऑडियन्सला वाटणे मला काय मंत्री आहे काय राहत, त्याचं मन दुखवलं. त्याच्यासाठी मी राहतो, माझ्यासाठी नाही. म्हणलं आता मला काय करायचं, बरोबर, हा? मला काय करायचं असं त्याचा अर्थ नाहीये. तर बघणारा वाटतं की आमचा आमदार हा तिच्या मायला अपडेट आहे, बसल्यावर देखील कसा रुबाबात बसतोय, चलताना कसा बसतोय, जेवताना प्रत्येक गोष्ट त्याची अशी हटकत असली पाहिजे. एक असा आनंदी जायचे. अर्जंट मिटिंग आहे, वाटतं तुम्हाला डिझेल पंपावर जाऊन पेट्रोल डिझेल घालावं लागेल. करेक्ट करेक्ट. मग तुमचं डिझेल हे आहे, करेक्ट. सकाळी उठणं, अगोदर डिझेल फुल करणं, व्यायाम करणं म्हणजे व्यायाम करणं म्हणजे डिझेल. आधीच मान आहे, सुबह की हवा सौ बिमारी के जाव. क्या बात आहे. डॉक्टर काय म्हणतात तुम्हाला, दुपारी जा म्हणत नाही. समजा मिळत नाही वेळ, त्यानं कधी जाऊ शकते, पर्याय त्याला. बरोबर आहे. पण सकाळी जाण्यामागलं कारण काय, तर त्याच्या जे नावाचा ओझोन नावाचा जो वायू राहतंय, बरोबर, ऑक्सिजन चांगला असतंय, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचं ही जी बॉडी आहे, हृदय, ते त्याला पंप चांगलं करत आहे आणि स्ट्रॉंग होत आहे. करेक्ट करेक्ट. म्हणून आमच्या शास्त्रात लिहिलेलं आहे, सुबह की हवा सौ बिमारी के जाव. करेक्ट. त्याला दुसरं काही अजून दुसरं बोलायची आवश्यकता नाही. आता बरेच तरुण किंवा आपल्या भारताचा जर अभ्यास केला तर साधारणतः बोटावर मोजणारीच लोक व्यायाम करतात. अशा नागरिकांना किंवा आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांना आपण काय सांगाल की जेणेकरून प्रत्येक नागरिक सकाळी उठून 1 तास स्वतःसाठी दिलं पाहिजे? तर मी म्हणतो कंपल्सरी आहे, आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. हो. तुमच्याकडं खूप पैसे आले, जेव्हा पैसे नसते त्यावेळेस पैशासाठी कमवतो आणि मग पैसे आल्यानंतर शरीरासाठी खर्च करतो. करेक्ट. त्याच्यासाठी अगोदर पासून जीवनामध्ये कलाटणी देणारे 2 व्यक्ती येऊन गेले. माझं शिक्षण खातं मी इथं मागून घेतलं, त्याच्यामुळं चांगल्या लोकांच्या भेटी झाल्या. बरोबर. कुलगुरूच्या झाल्या, होळीकर सरांच्या झाल्या, नाईक डोळे सरांच्या झाल्या. बरोबर. विद्यापीठात काम केल्यामुळं अनेक साहित्यिक, कवी, लेखणारे हे लोक भेटायचे आणि सतत मला पुस्तकं द्यायची. बरोबर. आणि पुस्तकं दिल्यामुळे माझी स्वतःची अजून बी लायब्ररी आहे, तुम्हाला दाखवतो मी. हो. तर वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. डोक्यात असेल तर होठात येते, हो. डोक्यात नसेल तर होठात येत नाही. करेक्ट करेक्ट. आणि मी सांगितलं ना तुम्हाला की मग ते पिठाची गिरणी चालते ना असे फट फट फट, तसं माणूस बोलू शकतोय. बरोबर. हा, क्रिकेट जसा क्रिकेटर, उदाहरणार्थ तेंडुलकर सारखा क्रिकेटर, तो प्रत्येक बॉलला मारत नाही, बघतो आधी मैदानात कोण कुठं उभारलंय, कुठं बॉल आहे. बरोबर. आणि बॉल कुठल्या सांधीतून सोडायचा. बरोबर. तसं आपण भाषण करताना देखील काय सभागत टोन आहे, हो, ऑडियन्सचा कोणत्या वर्गाचा आहे, कार्यक्रम कोणता आहे. बरोबर. असं त्यांना असं वाटलं पाहिजे की हे बोललेलं आहे म्हणजे आमचंच मनातलं बोललेलं. हे कधी होऊ शकतंय त्याच्यामुळं नॉलेज. मग दिलीपराव देशमुखामुळे मला काम करता आलं, त्याच्यामुळे मला वाचायची सवय लागली, भाषण चांगलं करावं वाटायचं लागलं. बरोबर आहे. मग अनेक लातूर मधले दिग्गज मला भेटले, रोडे सर भेटले, होळीकर सर, जाधव सर, वाघमारे सर सोबत राहण्याचा योग आला. बरोबर. त्याच्यामुळे हे इकडंच एक मला खूप मोठं संपत्ती भेटली. बरोबर. विद्यापीठात काम केलं. हो. मग नवीन पुस्तकं आली की बाजारात कोणालाही माहित नसेल, मला माहित राहते. बर. कारण हे लोक सगळे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. बर. आम्ही भेटले, नमस्कार काय चालय. साहित्य संमेलन मी मॅक्झिमम अटेंड केले. बर. हा, आमदार असताना देखील. बर. आणि स्वतःची माझी इंडिव्हिज्युअल लायब्ररी आहे. बर. हा, आणि पुस्तक आणि चष्मा जिथं बसतो तिथं आहे. म्हणजे उठून कुठं माझ्या बॅग मध्ये 3-4 पुस्तक असतात. म्हणजे वेळ असली की वाचायचं. हा, कुठे वेळ मिळाला का वाचायचं, वेळ मिळाला की वाचायचं आणि वेळ मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे भेटले दादा अजितदादा पवार साहेब, ते जिल्हा बँकेचे पुण्याचे चेअरमन, मी लातूर बँकेचे. तेव्हापासून दादाची माझी ओळख. बरोबर. त्यांच्यामुळं आणि जगात फिरल्यामुळं 3 गोष्टी महत्वाच्या माझ्या वाटतात जीवनात सगळ्यासाठीच. बरोबर. तुम्हाला खरी प्रगती करायची आहे तर एक डिसिप्लिन, बरोबर, वेळेचं नियोजन, बरोबर, एक सातत्य, प्रामाणिकपणा, सातत्य आणि प्रामाणिकपणा, स्वच्छता. बर. जगात जे डेव्हलपमेंट झाले त्या 3च गोष्टी. करेक्ट. स्वच्छता एक तुमची, तुमच्या राष्ट्राला, तुमच्या देशाला 30% आरोग्य तुमचं चांगलं राहू शकतं. बरोबर. मग त्याचं शिक्षण शाळेमध्येच दिलं पाहिजे. नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि कुठे खायचं आणि कुठे टाकायचं नाही.
हा त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. सर, आपलं आरोग्य आपली जबाबदारीची जी माझी मोहीम आहे त्या बाबतीत आपण काय सांगा? सर, हे अतिशय महत्वाचे आहे. हे पैसे देऊन भेटत नाही. तुम्ही जे काम करता तुमचं कौतुक आहे. थँक्यू सर. रात्री माझी भेट झाली, मला पायाबद्दल चौकशी केली या ग्रस्ताने. काय म्हणते पाय? माझा पाय काय म्हणते सर? पाय तर आज मी रोज 2-3 किलोमीटर चालतोय म्हणलं. काय हा ते म्हणले मी येतो सकाळी. हा मला वाटलं खरं आहे का खोटं आहे की, म्हणलं या बघू. आणि ते बिचारे आले आणि पहिला माझ्या रात्रीचा झाला सर, रात्री त्रास झाल्यामुळे मला उठायला उशीर झाला. ते अगोदर माझ्या घरी येऊन थांबले. 10-15 मिनिट उशीर झाला. सॉरी सर, असं होत नाही. पण शेवटी थोडासा राजकारणाचा अंग तुम्हालाही कळावा की राजकारणी लोकांचं असं असतं. आपले सर्वांचे लाडके मंत्री साहेब आज आपल्याशी संवाद साधलेले आहेत आणि विशेषतः यांचं एवढं मोठं कौतुक आहे की एवढ्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये देखील, बरं का, वारंवार मी नागरिकांना एकच सांगत आहे, आपल्या सरांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये देखील दररोजचं किमान 1.5 तास स्वतःच्या आरोग्याला देतात आणि हे 1.5 तास दिवसभरातली एनर्जी घेऊन 15 तास आदरणीय मंत्री साहेब काम करतात. यांचा आदर्श घेऊन आपण सर्वजण सकाळी उठून 1 तास व्यायाम केला पाहिजे, आळस न करता, कारण न सांगता. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.